सत्यवानाशी विवाह केला। सत्यवानाचा पिता द्युतमसेन हा आंधळा होता। पुढे राज्य गेल्यामुळे तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला। सत्यवान शूर व रूपवान असला तरी अल्पायुषी आहे हे नारद मुनींना ठाऊक होते, परंतु नारद मुनींनी त्यावर वारंवार सांगूनही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला। पुढे एका सत्यवान लाकडे त्याच्या मृत्यूमध्ये नारद मुनींचे भविष्य असल्याने सत्यवतीही त्याच्या पाठोपाठ गेली। लाकडे फोडून झाल्यावर श्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली, म्हणून तो वटवृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि त्याच वेळी सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी प्रत्यक्ष यम तेथे आले व त्याने त्यांचे प्राणहरण केले आणि ते जाऊ लागले। ते पाहून सत्यवती ही त्याच्या पाठोपाठ निघाली। यमाने तिची समजूत काढली आणि खूप प्रयत्न केला, परंतु तिने त्याचे ऐकले नाही। सावित्रीने केलेल्या स्तुतीमुळे व पतिव्रत्य धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाले व तिला 4 वर मागण्यास सांगितले। त्यावेळी तिने अंध श्वशुराला दृष्टी, त्याला राज्यप्राप्ती आणि आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ व 4थ्या वराने सत्यवानाचे प्राण परत मागितले। अशा प्रकारे आपल्या दिव्य गुणांमुळे व पतिव्रत धर्मामुळे ती अजरामर झाली। बोला सत्यवान सत्यवान भगवान की कथा आहे। हे पहा, ह्या 3 वर्ष सत्यवान सावित्रीची कथा पहा, वटपौर्णिमेची थोडक्यात अशी कहाणी पहा, कशी वाटली तर नक्की सांगा। आज आम्ही इथे सगळेजणी गणपती